नमस्कार. एक नवा विषय घेऊन आज तुमच्या समोर यावं लागतंय. गेले काही दिवस मोदींचं आवाहन, इंधन टंचाई, खरात, इतर सगळ्या गोष्टी, म्हाडाचा घोटाळा वगैरे असं सगळं ऐकून तुम्ही कंटाळला असाल. पण आता एक सगळ्यांच्या दृष्टीने वेगळी आणि राजकीय पक्षांच्या दृष्टीने आनंदाची बातमी आहे. लवकरच म्हणजे पुढील महिन्यात 18 जूनला महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांतून विधान परिषदेवर निवडून जायच्या 16 जागांसाठी निवडणूक होत आहे. त्यामध्ये नाशिकचा समावेश आहे. नाशिक आणि मालेगाव अशा 2 महापालिका आणि संपूर्ण जिल्हाभरातील नगरपालिका, नगरपंचायत आणि नगर परिषदा या सर्वांचे सदस्य या निवडणुकीत मतदान करतील आणि विधान परिषदेवर आपला प्रतिनिधी पाठवतील. यावेळेस जिल्हा परिषद आणि 15 पंचायत समितींच्या सदस्यांना मात्र मतदानाचा अधिकार राहणार नाही, कारण की याच्या निवडणुकाच अद्याप झालेल्या नाही. अर्थात मधल्या काळामध्ये नगर परिषदा, नगर पंचायतींची संख्या वाढल्यामुळे काही प्रमाणात ती रिप्लेसमेंट झाली असं आपल्याला म्हणता येईल. तरी देखील साधारणतः 583 ते 600 अशा पद्धतीचे मतदार या निवडणुकीत राहतील. शिवसेना शिंदे गटाचे नरेंद्र दराडे हे मावळते आमदार होते. त्यांची मुदत गेल्या वर्षीच संपली. इतर काही आमदारांची ज्या 16 जागांची निवडणूक होणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, त्यातले काहींची 2 वर्षापूर्वी, काहींची 1 वर्षापूर्वी मुदत संपलेली आहे. काही ठिकाणच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या आहेत, काही ठिकाणच्या व्हायच्या आहेत. परंतु निवडणूक आयोगानं आता एकदाच या निवडणुका घेऊन टाकू असं ठरवलेलं दिसतंय. नाशिकमधल्या जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या सदस्य निवडणूक न झाल्यामुळे त्यांना मतदान करता येणार नाही. शिवसेना शिंदे गटाचा उमेदवार पूर्वी इथं आमदार असल्यामुळे साहजिकच ते ही जागा मागू शकतील आणि नरेंद्र दराडे आणि त्यांचे बंधू किशोर दराडे जे नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघातून विधान परिषदेत निवडून गेलेले आहेत, असे दोघांनीही शिवसेना फूट पडल्यानंतर ते शिंदे गटाबरोबर राहिले आहेत. नरेंद्र दराडे सुरुवातीला दोन्ही डगरीवर हात ठेवून होते, परंतु नंतर त्यांचा कल बंधू तिकडे गेल्यामुळे शिंदे गटाकडेच राहिला. सध्या नरेंद्र दराडेंचे चिरंजीव हे शिवसेना ठाकरे गटात जिल्हाध्यक्ष म्हणून सुद्धा काम बघत होते. सध्या ही सगळी मंडळी नेमकी कुठे आहेत असा प्रश्न पडू शकतो मतदारांना, परंतु त्यांचा कल आणि एकूणच शिंदे गटाची चर्चा पाहता ते शिंदे गटातच राहतील आणि नरेंद्र दराडे पुन्हा एकदा या उमेदवारीसाठी इच्छुक असतील असं सांगता येईल. गेले काही वर्षांपासून या मतदारसंघातून विधान परिषदेवर जाण्याचं स्वप्न भारतीय जनता पक्षाचे गणेश गीते यांनी पाहिलं आहे आणि अलीकडे तर महापालिकेची निवडणूक ते स्वतः लढले नाहीत, त्यांनी पत्नीला उमेदवारी मिळवून दिली आणि त्यांचा आणि कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांचा दोस्ताना पाहता ते विधान परिषदेवरच जातील किंवा प्रयत्न करतील असा एक होरा राजकीय वर्तुळात होता आणि साधारणतः ती वेळ आता आली असं म्हणावं लागेल. महायुतीचे जवळपास 200हून अधिक मतदार असल्यामुळे महायुतीचाच उमेदवारी तर विजय होणार ही काळ्या दगडावरची रेख असली तरी शिंदे गटाचा मावळता आमदार आणि भारतीय जनता पक्षाच्या मतदारांची संख्या अधिक असा एक ट्विस्ट या निवडणुकीत झालेला आहे. महाविकास आघाडीकडे अत्यंत तोकडी मतं असल्यामुळे ते उमेदवार उभा करतील याबाबत जरा शंका वाटते. त्यामुळे निवडणूक झालीच तर ती शिवसेना शिंदे गट आणि भारतीय जनता पक्ष उमेदवारात होईल आणि ती काट्याची होईल असं सांगता येतं. त्यामध्ये मात्र मग महाविकास आघाडीच्या मतदारांना चांगलीच किंमत येईल असं आपल्याला म्हणता येईल. पण तुर्तास निवडणुकीची रणधुमाळी कालच सुरू झाली आहे. 18 जूनला मतदान आहे. पुढचा साधारणतः 3 आठवडे तरी संपूर्ण नाशिक जिल्हा या निवडणुकीच्यातच दंग राहील आणि नेमकी कशी लढाई होते हे आपण बघूया.
महायुतीनं जर एकत्र यायचं ठरवलं तर बिनविरोध त्यांचा उमेदवार निवडून येऊ शकतो. परंतु एकूणच राजकारण सध्याचं बघता तसे काही चिन्ह दिसत नाही. त्यामुळे दराडे, गीते याचबरोबर सरप्राइझिंग एखादा उमेदवार पुढे येऊ शकतो किंवा भारतीय जनता पक्ष किंवा शिंदे गट नव्या कोणाला तरी उमेदवारी देऊ शकतात असं आपल्याला म्हणता येईल. शिवसेना शिंदे गटाचे सध्या नाराज असलेले माजी खासदार हेमंत गोडसे यांची गेल्या काही दिवसांपासून विधानसभा किंवा विधान परिषदेवर जाण्याची इच्छा लपून राहिलेली नाही. उदय सामंत आणि श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत नुकतंच झालेल्या पक्षाच्या मेळाव्यातही त्यांनी हजेरी लावली नाही. त्यातून त्यांची नाराजी दिसून आली. त्यांची नाराजी घालवण्यासाठी त्यांचा देखील या विधान परिषदेसाठी विचार शिवसेना शिंदे गट करू शकतो. बघूया नेमकं काय होतं ते. या संदर्भातले जसजसे अपडेट येतील तसतसे ते आपणापर्यंत निश्चित पोहोचवले जातील. धन्यवाद.